नक्कीच आमचे साथी समालोचक आहेत मेश उर्वी सँडी मॅन फ्रॉम रायगड. नक्कीच एक जबरदस्त टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते आज मसला प्रीमियर लीग सीझन 1. आणि आता जस्ट कॉल येऊन गेला आहे की दहिवली गावचे माझे मित्र सोनसाई डेअरीचे ऑनर अनिकेत खेडेकर यांचा कॉल आला होता. 16 तारखेला दहिवली या गावी त्यांची टुर्नामेंट आहे दहिवली प्रीमियर लीग. या टुर्नामेंटसाठी कॉमेंट्री बॉक्ससाठी मला बोलवले पण नक्कीच सॉरी बोलतो अनिकेत, कारण की मी चाललो राजस्थानला. DPL प्रत्येक क्रिकेट रसिक प्रेक्षकांना लागलेली असते म्हणजे DPL दहिवली प्रीमियर लीग होणार आहे खास, पण ह्या टुर्नामेंटसाठी मी अवेलेबल नाही आहे. त्याच्यासाठी माफी मागतो कारण त्याच दिवशी मला निघायचं आहे राजस्थान. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. जबरदस्त लढत आता विनर्स वर्सेस विनर्स. 11 स्टार्स क्लब वर्सेस आयुष 11 लेफ्ट टू राईट कॉम्बिनेशन. पहिलाच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस फील्ड आणि इथे मिळतील मला वाटतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. नाही एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नागेश आणि आदेश ही सलामीची जोडी आली आहे. लेफ्टी बॅटर नागेश आणि आदेश ही सलामीची जोडी आली आहे आयुष 11 या संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर संजीत ज्याच्या नावामध्येच जीत आहे. गोलंदाजी करण्याची वेगळीच रीत आहे म्हणूनच की काय संजीत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईकवर येतोय आदेश. आपल्या संघासाठी एक घेऊन सुवर्ण संदेश स्ट्राईकवर आहे आदेश. नक्कीच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल कारण 2 फिल्डर तर DRD सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक. गेंद गिरी थी स्लॉट में, मिल जाएगी बाजू वाले फ्लॅट में. आदेश नक्कीच आपल्या संघासाठी घेऊन आलाय सुवर्ण संदेश. पहिल्याच चेंडू मध्ये दाखवून देतोय अबे हटा हम और बाकी सब पानी कम है क्योंकि आदेश की बल्लेबाजी में दम है. इस मैदान के हम फाजील सिंघम है. नक्कीच रणजितने स्लोवर चेंडू टाकला होता स्लॉट मध्ये कारण त्यांनी फिल्डर पण तसा सजवला होता. 2 फिल्डर त्यांनी त्याच प्रकारे पण हवेची साथ मिळाली आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस जबरदस्त गोलंदाजी स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता पण आता स्लॉट मध्ये नसेल कारण फिल्डिंग चेंजेस केली आहे. ओहो सटीक यॉर्कर क्या बात है. क्रिकेट मध्ये 2च व्यक्तींना इथे रिस्पेक्ट मिळते. एक तर परफेक्ट यॉर्कर आणि गॉड ऑफ क्रिकेटर सचिन तेंडुलकर. जबरदस्त गोलंदाजी रणजित यांनी कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि फिल्डिंग मध्ये त्यांनी चेंजेस केली. बघा गोलंदाज ज्याच्या वेळेस फिल्डिंग चेंजेस करतो ना त्यावेळी त्याच प्रकारे त्याच लाईनची तो गोलंदाजी करत असतो. ओहो फसवलाय क्या बात है. प्रयत्न केलाय प्रयत्न ती परमेश्वर पण चेंडू पडेल. नो मॅन स्टँड झोन मध्ये इथे मिळतील 2 धावा. धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली तब्बल 9 आणि आतापर्यंत 4 चेंडू इथे गोलंदाजी केली आहे रणजित यांनी. पॉवर प्ले मध्ये नक्कीच आयुष 11 जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतोय. क्या बात है. पुन्हा एकदा यॉर्कर आणि ओव्हर्स कव्हर्स खेळून काढलाय आणि चेंडू जाईल. हो क्या बात है. सुंदरसं क्षेत्ररक्षण निलेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा हिरो जबरदस्त आपल्या संघासाठी धाव रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरलाय. कहते हैं ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पंच 2 घेतलेत ना की 3 पंच धावा 3. ओके नक्कीच ही एक धाव किती इम्पॉर्टंट आहे ते निलेशलाच माहिती आहे कारण की शाळेमध्ये जर का 1 मार्क्स जर कमी भेटला ना तर आपण फेल होऊ शकतो नापास होऊ शकतो. इलेक्शन मध्ये जर 1 मत कमी भेटला तर आमदार खासदार किंवा नगरसेवक नाही होऊ शकत. आणि त्याच प्रकारे मॅच मध्ये जर का 1 रन कमी पडली तर आपण या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. ओहो क्या बात है. जबरदस्त ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला भेटेल हवाई सफर. चेंडू जाईल सीमा रेखा पार षटकार. क्या बात है जबरदस्त. आदेश ऑन कोणी मारला आदेश नागेश ऑन फायर. जबरदस्त स्ट्रोक अप्रतिम. मला वाटतं 1 षटक संपलंय. धाव संख्या झाली आहे तब्बल 18 बिनबाद. आदेश आणि नागेश आयुष 11 या संघासाठी एक चांगली सलामी देण्याचा प्रयत्न करतो. 18 1 षटक संपलाय. धाव संख्या 18 बिनबाद. नक्कीच गोलंदाजीमध्ये चेंजेस असेल कारण की पॉवर प्लेचं षटक संपलंय. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक सजवण्यात येतील.
फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस असेल, फलंदाजांना दमखम दाखवावं लागेल, पण नक्कीच पहिल्याच षटकामध्ये दमखम दाखवून दिलाय. कारण पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाने 2 उत्तुंग खणखणीत षटकार मारलेत आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवून दिले. कारण चेंडूचे पर जाण्यासाठीच ती पॉवर दाखवावी लागते. म्हणूनच की काय पॉवर प्ले मध्ये पहिला षटक टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पॉवर प्लेचा असतो. बॉलर मयूर आहे का? भाविक गोलंदाजी मार्कवर भाविक, मॅन फ्रॉम सकलब. नक्कीच सकलब हे असं गाव आहे, मला वाटतं या गावातील जास्तीत जास्त खेळाडू हे गावी असतात. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, हाफ ट्रॅकर पण बॉडी पकडून टाकले. नक्कीच गोलंदाजाला रूम बनवण्याचा इथे जागाच नाही दिली आहे. अप्रतिम चेंडू. भाविक सकलब या गावावरून बिलॉंग करतो. सकलब म्हणाले याच मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या साईडला गेलात तर पुढे सकलब आहे, समोर गेलात तर खारगाव. नक्कीच हा तालुका आहे मसला. आम्ही ज्या तालुक्यामध्ये खेळतोय तो तालुका आहे मसला, पण आम्हाला जो असला तो नक्कीच फसला. कारण की मसला तालुक्याने दाखवून दिले आहे मसला प्रीमियर लीग MPL सीझन 1. गर्व आहे आम्हाला मसला तालुकावासियांना. ओहो, मोठा फटका, क्या बात आहे, स्ट्रोक फसलाय क्षेत्राच्या झेलच्या खाली. नक्कीच गोलंदाजाची दिवाळी आणि फलंदाजासाठी ठरतंय ती म्हणजे होली. बॅक टू द पॅव्हिलियन, माघारी परतावी लागेल मला वाटतो आदेशाला. नक्कीच आदेश एक जबरदस्त फलंदाजी करत होता, पण बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, जर्सी नंबर 18 एंड अभी जलवा दिखाऊंगा कभी. कारण की विराट कोहलीचा फॅन आहे आणि विराट कोहली सध्या नंबर 1 ला आहे. IPL मध्ये जास्तीत जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. बघूया, अभी सुद्धा त्याचाच फॅन आहे, त्याच प्रकारे फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. पण आता चेस मास्टर नाही बनायचा, आता आपल्याला टार्गेट सेटर बनायचं की किती धावांपर्यंत आपण टार्गेट सेट करू शकतो. नक्कीच सुंदर झेल घेतलाय, अप्रतिम झेल बघायला मिळाला. रणजित अप्रतिम झेल घेतलाय, ज्याच्या नावामध्येच जीत आहे. संजीत पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. आदेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अभिषेक क्या बात आहे, कव्हर पॉइंटला मारलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तडियार सर्कलच्या आतमध्ये आहे. इथे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. क्या बात आहे, पुन्हा एकदा स्ट्राईक वर येते नागेश. लेफ्ट स्ट्रायकर किलर द मिलर नागेशला बघा फिल्डिंग कशा प्रकारे सजवतायत. नक्कीच कव्हर पॉइंटचा फिल्डर आतमध्ये घेतल्याचा प्रयत्न. बघा कशा प्रकारे फिल्डिंग सजवली आहे नागेशसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते कर्णधार यांच्याकडून. नाही तो बाहेर, तो बाउंड्रीज आहे ना, तो नाही तो बाउंड्रीज आहे, लाईनच्या बाहेर आहे. लाईनमॅन आहे, नक्कीच कमिटी मेंबर आहे. आम्हाला वाटलं 6वा फिल्टर कुठे तिकडे ठेवलाय की काय, सगळे टेन्शन मध्ये आले. नक्कीच नजर हेटी दुर्घटना घडली, पण इथे कॅमेराच्या निगराणीमध्ये नक्कीच तुम्ही वाचू शकता, पण अंपायरच्या निगराणीमध्ये नाही वाचू शकत. कारण सकाळपासून आपण बघतो उत्तम अशी पंचगिरी बघतायत. ओहो क्या बात है, कैमरामैन जरा फोकस करो, आपको यहाँ पर दिखाया जा रहा है थर्ड अंपायर. क्या बात है, वॉकी टॉकी, अल्फा टू डेल्फा, अल्फा टू डेल्फा, क्या बात है.
असं वाटते बॉर्डरला आलोत आम्ही, कारण की निसर्गरम्य हे वातावरण. कारण की मागच्याच आठवड्यामध्ये मी राजस्थानला ज्यावेळेस होतो, राजस्थानला पण असे सगळीकडे पहाड म्हणजे असं डोंगर आहेत, पण आपल्या इकडे आपण बघतो ना सुवर्ण असा हिरवगार, पण राजस्थानला असं बघतोय की सगळं दगडे म्हणजे त्यांच्याकडे खूप झाडं कमी आहेत. आणि आपल्याकडे मी त्यांच्याकडे जातो ना, मी बोलू आमच्याकडे जरी आमचं गावाच्या जरी बाहेर गेलो ना तरी आम्ही थैली भरून आंबे किंवा काजू आमच्या गावाकडून घेऊन येतो, पण त्यांच्याकडे तसं नाही आहे, कारण त्यांच्याकडे पाऊस खूप कमी पडतो. मी राजस्थानला गेली 7 ते 8 वर्ष जातोय, पण अजूनपर्यंत मला वाटतं अशी वाहती नदी पण नाही बघितली त्यांच्याकडे, कारण त्यांच्याकडे पाऊस खूप कमी पडतो. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. क्या बात आहे. नियम क्रमांक 22 इथे दंडित केले जाते आणि सुंदर अशी पंचगिरी. बघा पंचांना डाऊट वाटला की येस की काहीतरी थोडंसं 19-20 वाटतंय, लगेच पंचाने कॅमेरामॅन फोकस करो, कारण की आमच्यापेक्षा तुमचं लक्ष असायला हवं. क्या बात आहे. स्टोवर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सूत्राचं क्षेत्ररक्षण एका सावेवर. ओहो क्या बात है. साई रनिंग बिटवीन द विकेट, पर क्षेत्ररक्षण बघूया कहते हैं चीते की चाल पांच की नजर और फील्डर की जिगर पर कभी संदेह नहीं करते. ये वो खिलाड़ी जो कभी भी बाजी पलट सकता है आणि इकडे बाजी पलटावी लागेल, कारण की रणजित इकडे बघत होता की यस थोडासा जर पुढे गेला असता तर नक्कीच इथे धावपात सुवर्ण संधी मिळाली असते. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागलं असतं. अचूक फेकी आपल्याला बघायला मिळालं. दुसरा षटक इथे प्रगती पथावर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 21. नक्कीच या षटकामध्ये अजूनपर्यंत मोठे फटके आलेले नाहीयेत. क्या बात है. मोठे फटके मारण्यापासून थांबवले. नक्कीच मिळतील इकडे 2 धावा, कारण की ओहो क्या बात है. मैं घिरूंगा, मैं लड़ूंगा, लेकिन अपने टीम के लिए कुछ तो करूंगा, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे बहुत ज्यादा देती है. मिल गया मौका, लगा दे चौका. उसी वक्त अगर 6 मार दिया ना टीम में जगह फिक्स हो गई, पण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला रेस उचलावी लागतील. क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं फाईन लेगच्या फिल्डर कडून. क्या बात है. अंपायर ने अपने पंख फैला दिए, इसका मतलब है वाईट. नक्कीच चेंडू फेकल्या वाईट वातावरण करून टाकले. ताईट दोन्ही संघ इकडे जिंकण्यासाठी करतात ते म्हणजे वाईट. आणि सुंदर असं वातावरण ह्या मसला नगरीमध्ये, आणि मसला नगरीमध्ये आपल्या मसला तालुकावासियांना पहिल्यांदाच अशा प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. म्हणून मसला युवा कमिटी आणि मसला प्रीमियर लीग या कमिटीचा खूप खूप अभिनंदन, कारण की आजपर्यंत आमच्या विभागातील हे खेळणारे खेळाडू आपल्या गावासाठी नक्कीच स्टार सुपरस्टार असतील, पण मसला प्रीमियर लीग म्हणून आपल्या युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. आणि नक्कीच चेंडू जाईल 4 धावांसाठी. हा धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 28. 2 षटकं संपली आहेत, धावसंख्या 28 आणि 1 गडी माघारी परतले. अर्थातच आयुष 11 या संघात अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकावर जास्तीत जास्त धावा करण्याचा पराक्रम करावा लागेल, कारण की जणू काय रायगडाचा किल्लाच उभारावा लागेल. कारण की समोर आपल्या आयुष 11 या संघासमोर 11 स्टार सक्लब हाही एक बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचा जर विचार केला तर एकापेक्षा एक सरस खिलाड़ू आपल्या संघामध्ये भरना है. नक्कीच पेपर के ऊपर देखूं तो एक से बढ़कर एक धुरंधर इस मैदान के अंदर देखने को मिलेंगे, लेकिन कहते हैं ना जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. जिस दिन अपनी किस्मत का सिक्का चलता है उस दिन हेड भी अपना और टेल भी अपना. आज नशिबाचा सिक्का कोणाचा चालेल. नक्कीच किलर द मिले लेफ्ट स्ट्रायकर पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय नागेश आणि गोलंदाजी मार्क वर येतोय राज. जलवा दिखाएगा आज, नाव आहे राज. मसला राज छोटा पैकेट बड़ा धमाका. क्या बात है. राज जलवा दिखाएगा आज. नक्कीच हाइट छोटी है लेकिन फाइट बहुत तगड़ी करता है. नाम है राज, मसला तालुक्यातील आयकॉन खेळाडू. क्या बात है. मला वाटतं वय वर्ष खूप कमी आहे की काय. ओहो वय वर्ष 17. नक्कीच कोणासाठी ठरेल खतरा. बघा आपले अंडर 19 मध्ये खेळण्याची सुवर्ण संधी असेल मसला तालुक्याकडून, आणि नक्कीच प्रयत्न करतोय आपल्या तालुक्याचं नाव रोशन करायचं. त्याने तर का विकेट घेतली तर त्याच्यासाठी खास सिक्रेट गिफ्ट आहे त्याच्या मित्राकडून.
हा, पण काय गिफ्ट आहे ते माहिती नाही, पण गिफ्ट तर नक्कीच मिळणार आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. ओहो क्या बात है. स्लोवर चेंडू पीक खेला राजाने आणि दाखवून देतोय हाइट छोटी देखिए फाइट तगड़ी मत करना छोटे, तेरे नाम से ज्यादा मेरे नाम की चर्चा है. नाम है राज, जलवा दिखाता हुआ आज. अप्रतिम लेग बाईच्या स्वरूपात इथे एकच धाव मिळतील. विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. क्या बात आहे. सध्या मैदानावर एसी लावली आमच्या मसलाकरांनी, कारण की हवेच जोर जोरात हवा सुटली आहे. लेफ्टिंगसाठी कर्दनकाल आहे. चांगला बॉल बनवून मारावा लागेल, ताकदीचा वापर करावा लागेल, तरच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. क्या बात है. अशा प्रकारे बॅक टू द पॅव्हिलियन. नागेश इज गॉन. क्या बात है. दुसऱ्या विकेटचं पतन. मी पहिलाच बोललो होतो लेफ्टी साठी कर्दनकाल आहे ही विकेट. इथे परफेक्ट ताकदीचा वापर करावा लागेल. बघा चेंडू पण आम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये बघितलं की चेंडू त्याचा लाईनवर पाय पडला होता, पण नक्कीच थोडासा पुढे आला. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. झेल सोडला पण विकेट नाही सोडला. नक्कीच माघारी परतावं लागेल नागेश याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मनोज धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या कुठेतरी थोडंसं थांबवलंय, ब्रेक लावलाय. ज्या रफ्तारमध्ये आयुष 11 ही धावत होती ना, कुठेतरी थांबवले सकलप 11 या संघाने. 31 धावांवर थांबवले. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय आपला मसलाचा आयकॉन अर्थातच राज. ओहो सुंदर असं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. बॅकअपचा फिल्डर बघूया. नक्कीच 1 बाउन्स गेला असता 4 धावांसाठी, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. इथे राज दाखवून देतोय नाम सुन के फ्लावर समझा क्या बच्चा देखकर, अगर सच्चा खिलाड़ी है तो बच्चा देखकर मार के दिखाना पसंद देते गोल फलंदाजाना. क्या बात है. टसन देगी तभी तो मिशन पे पहुंच सकते बॉस. ओहो टसन दे मिशन. क्या बात है. आणि फलंदाज दाखवून देतोय अबे हटा हम और बाकी सब पानी कम है, क्योंकि इस मैदान के हम बाजीराव सिंघम है. भले तो राज मसला का राज है, तेरा जलवा आज है, लेकिन हम भी किसी से कम नहीं. क्या बात है. जबरदस्त 6 धावांसाठी अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला मनोज याच्या बॅट मधून. मनोज किती स्कोर 39. मला वाटतं तिसरं षटक इथे प्रगती पथावर आहे. 39 आणि 2 गडी माघारी परतलेत. 2 खेळाडू माघारी परतलेत. पॅव्हिलियन डक मध्ये बसलेत. नक्कीच अजून एक शेवटचं षटक असेल. इथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, पण सकलप हो 1 बाउन्स 4 धावा. क्या बनणार मनोज, बनणार का या मॅचचा छावा, कारण 3 षटकं संपली. धावसंख्या झाली आहे 43. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा बनवणं म्हणजे यशस्वी ठरलंय. अर्थातच गेम चेंजर ठरतो की मनोज. 43 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 43. 2 खेळाडू माघारी परतलेत. शेवटचे षटक बघूया. कर्णधार कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी देतोय. कहते ना जिम्मेदारी एक ऐसी चीज है दी नहीं ली जाती है, खुद के कंधे के ऊपर जिम्मेदारी लेनी पडेगी. आता जिम्मेदारी कोणाच्या खांद्यावर घेतोय जबाबदारी शेवटच्या षटकामधील, कारण की कर्णधाराचा विचार असेल आयुष 11 या संघाला कमीत कमी 50 धावांपर्यंत रोखायचा, कारण की या मैदानावर कालपासून एक रेकॉर्ड बघायला मिळाला आहे की आजपर्यंत अजूनपर्यंत चेस नाही झालाय. पण सकलप हा शेजारीच गाव आहे, कारण त्या गावाला ह्या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, कारण की इथेच 1 किलोमीटर की अर्धा किलोमीटर सकलप गाव आहे. त्यांना चांगला अनुभव आहे, कारण की मला वाटतं चेस करण्यामध्ये माहिर आहे. कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर सकलप हा एक बलाढ्य संघ ओळखला जातो. याचं खास तात्पर्य हे आहे की आमच्याकडे सुद्धा हा संघ ज्यावेळेस गायरोली किंवा देवघर किंवा कोरतुडीकडे खेळायला येतात तेव्हा बलाढ्य संघ म्हणून ह्या संघाकडे आम्ही ओळखला जातो. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच निलेश गोलंदाजी मार्कवर येतोय. काही कमालीची गोलंदाजी केली होती ती याच निलेशने. ओहो क्या बात आहे. आपलाच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मनोज आणि अभि यांच्याकडून बघायला मिळते. अभिने मारला ना.
हा अभिषेक क्या बात आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 45. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. हो हो दास्ता मस्ता ट्रिपल उद्ध्वस्त करून दाखवून देतोय. अबे अटा हम हम है. क्या बात आहे निलेश. कमाल ते व्हेरिएशन. ज्या प्रकारे मागच्या इनिंग त्यांनी संपवली ना त्याच प्रकारे ते त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. अर्थातच निलेश फ्रंट फूट जाऊन फाईन लेग किंवा स्पेअर लेगला मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसला. पण नक्कीच गोलंदाज गावातल्या गावात हसला, कारण की गोलंदाजाने चेंडू पिचिंग केला स्लोवर अटॅक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते दिवेश. 3 खेळाडू माघारी परतते ते अर्थातच आयुष 11 या संघासाठी. मला वाटतं 45 या धावसंख्येवर आतापर्यंत थांबवले. या षटकातील 2 चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चला फास्ट स्पीडअप घ्यायचं आहे, कारण की वेळ खूप कमी आहे. निलेश ज्याला खूप वर्षाचा अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. मला वाटतं निलेश यांचं वय वर्ष 40+ आसपास आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. ओ हो क्या बात है. अचूक फेंकी, अचूक टप्पा. कहते हैं ना गेंदबाजी में टप्पा और बाहुबली का कटप्पा. ये अगर दोनों हिट है. गेंदबाजी का टप्पा अगर अचूक गिर गया तो समझ लो गेंदबाज हिट है, और बाहुबली का कटप्पा समझ लो बाहुबली सुपर हिट है. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली निलेश. म्हणूनच की काय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ह्या गोलंदाजाला कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करतो. सुंदर गोलंदाजी, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो, पण कुठेतरी प्रयत्न हा हाणून पाडतोय. नक्कीच गमिनी कावा ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज करायचे त्याच प्रकारे गमिनी कावाने गोलंदाजी करतोय. हो हो क्या बात आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या तब्बल 47. मला वाटतं अजूनही फक्त आणि फक्त 2 चेंडू मला वाटतं अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. नक्कीच आयुष 11 या संघाला या संघाने 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि मला ते यशस्वी होतील, कारण ज्या प्रकारे निलेश गोलंदाजी करतोय, कारण की फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून हा नक्कीच जणू काही पकड बनवतोय सापल्यात. हो हो ओव्हर्स कव्हर्स मारण्याचा प्रयत्न इथं सुद्धा मिळतील 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात है. ऊपर वाले की दुबई साधे 49 धावांपर्यंत मजल मारली आहे. आणि बघूया या षटकातील शेवटचा चेंडू. जर का या चेंडूवर जर का षटकार निघाला तर 55 धावांपर्यंत मजल मारेल. या चेंडूवर जर का चौकार निघाला तर 53 धावांपर मजल मारावं लागेल, आणि हा चेंडू जर डॉट गेला तर 50 धावांचा टार्गेट मिळेल. बघूया स्ट्राईकवर येतो बॅटर दिवेश. नक्कीच शेवटचा चेंडू निर्णायक असेल या षटकामधील. हा ठरवेल की टार्गेट कितीपर्यंत द्यायचं आहे. हो हो क्या बात है. टार्गेट मिळाला 5-0. मैं बनूंगा फिर से उस मैच का हीरो. अप्रतिम डॉट बॉल, आणि 49 धावाच आयुष 11 या संघाने मारलेत, आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 11 स्टार सकलप या संघाला. 5-0. कौन बनेगा इस मैच का हीरो. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा निलेश यांनी दाखवून दिले या मैदानावर आपल्या गोलंदाजीची दमखम. आणि नक्कीच मसला प्रीमियर लीग सीझन 2 साठी प्रत्येक कर्णधार आणि प्रत्येक संघ मालकाला आपली गोलंदाजी निरखून बघावी लागेल. प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असताना लगातार 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना लगातार 5 चेंडू मारून आपल्या संघाला विजय करून देणारा खेळाडू या संघामध्ये दाखल आहे सकलब या संघामध्ये. क्या बात है. नाम है जय, मॅन फ्रॉम रुद्रवट. RPL या स्पर्धेमध्ये हा एक या खेळाडूच्या नावावर रेकॉर्ड आहे, कारण की आपल्या विभागातील काही खेळाडूंना मी नक्कीच ओळखतो. चला लवकर फास्ट
चला नेक्स्ट मॅच साईधाम विलेज साईधाम वर्सेस सोनजाई माता. क्या बात है, साईधाम क्या तो करेगी बड़ा काम या सोनजाई माता. इस मैदान में तुम्हारा नाम ही भगवान के माता के ऊपर आता. चला लवकर टॉस का बॉस रेडी यायचा आहे. साईधाम वर्सेस सोनजाई माता दोन्ही संघातील कर्णधारांनी टॉस का बॉस रेडी यायचा आहे. फास्ट चला सलामीवीर पाठवायचे. फास्ट रिक्वेस्ट आहे. इलेव्हन स्टार सकलब या संघाची सलामीची जोडी उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये. संजित आणि रोहन. रोहन आहे का बॅट वरती करा. रोहन ओके. रोहन आणि संजित ही सलामीची जोडी उतरली आहे. 11 स्टार सकलब गोलंदाजी मार्कवर. आयुष 11 या संघाचा गोलंदाज आर्यन. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू कीपरच्या क्लोज मध्ये विसावतोय. निर्धावची सांगता. साईधाम या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्या बात आहे, चेंजेस बघायला मिळते आपल्याला. ओहो फिर काउंट देते रोहन. क्या बात आहे, जबरदस्त ताकदीचा वापर. हवाई सफर. चेंडू जाईल 6 धावांसाठी. येईल का सिक्सर. शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्ट एक इंडिया. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला. क्या बात आहे, कारण की 50 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 22 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. हो क्या बात आहे. हो शेवटपर्यंत प्रयत्न केला पण नक्कीच 2 धावा इथे नक्कीच मिळतील. अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलाय त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय तो आर्यन. नक्कीच 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 8. कोण कोणाची लावेल वाट. क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. क्या बात है. रोहन फ्रंटफुटला जागा बनवली आहे आणि त्याने जागा बनवली आहे ती फाईन लेग. क्या बात है. 4 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळाली. रोहन मॅन फ्रॉम टोनसुरे. टोनसुरे पण इथेच मला वाटतं 2-3 किलोमीटर आहे, कारण या गावात सुद्धा माझे खूप मित्र आहेत. जबरदस्त फलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्यावर षटकार, तिसऱ्यावर 2 आणि पुन्हा एकदा चौकार. हेलिकॉप्टर. क्या बात है, जबरदस्त फिरकावून दिलाय. कमालीची फलंदाजी बघायला मिळते. रोहन याच्या पाठ मधून अप्रतिम पद्धतीचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय रोहन भावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. मला वाटतं क्या बात आहे. मागच्या साईडची आउटफील्ड म्हणतो थोडीशी खराब आहे, कारण त्या साईडला पाणी येतो. थोडीशी विकेट मागच्या साईडची ओली आहे जागा असं वाटतंय. नक्कीच 1 षटक संपलाय आणि
आणि धाव संख्या बनवली आहे ती म्हणजेच 2-0 आणि दाखवून देतो या मॅचचा बनणार मी मॅन ऑफ द मॅचचा हिरो. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी रोहन याच्या बॅट मधून बघायला मिळाली. एक षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे 20 बिनबाद. 11 स्टार सकलब या संघासाठी. निसर्गरम्य वातावरण अप्रतिम आयोजन या टुर्नामेंटचा मसला कमिटीतर्फे मसला प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी मला वाटतं दिवस खूप कमी होते. मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आयोजन करून दाखवून दमखम दाखवून दिले की लीग जरी पहिली असेल MPL सीजन जरी पहिलं असलं तरी नक्कीच हमारी एंट्री लेट होगी लेकिन भाई सबसे ग्रेट होगी. कारण की याच्या अगोदर तला प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग, महाड प्रीमियर लीग, साई प्रीमियर लीग या सगळ्या लीग झाल्या होत्या. फक्त मसला मागे होता कारण की आमचा तालुका आहे मसला. जो आम्हाला असला तो समजा फसला. कारण पुढच्या वर्षी दे धडक मार कडक ही सुरुवात करायची आहे. MPL सीझन 2 हा 1 आहे. गोलंदाजी मार्क वर येते प्रफुल्ल. काय फलंदाजाची करेल बत्ती गुल. जबरदस्त. कारण मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने. नाव आहे प्रफुल्ल. रणजित संजीत. ओहो क्या बात है. तेज तर्रार धर्रार हत्यारभय्य गेंदबाज. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाला की फलंदाज बॅट उचलण्याच्या अगोदरच चेंडू निघून जातोय. असं वाटतंय ज्या प्रकारे शोएब अख्तर गोलंदाजी करायचा आणि चेंडू निघून जायचा कानाच्या बाळून सुपकनचा आवाज त्याच प्रकारे याचे चेंडू निघून जात आहेत. 2 चेंडू अशाच प्रकारे गेले. फलंदाजाला नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. ओहो क्या बात है. शूरवीर की तलवार हर खिलाड़ी बनेगा सुपरस्टार. रंजित ऑन फायर. ये लगा सिक्सर. शूरवीर फिर चैंपियन. कनेक्टेड इंडिया. ब्लूटूथ मोड. ओहो क्या जबरदस्त स्ट्रोक खेळलाय संचित. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण गोलंदाजाने स्लोवर चेंडू पिचिंग केला आणि नक्कीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 4 चेंडूमध्ये 7 धावा इथे खर्च केले. नक्कीच धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या झाली आहे 27. नक्कीच सकलब आणि टोनसुरे रुद्रवट या 3-4 गावातील मला वाटतं खेळाडू घेऊन हा संघ बनवलाय. नक्कीच कॉम्बिनेशन चांगलं आहे. ओहो क्या बात है. गेंद गिरी थी फ्लैट में मिल जाएगी बाजू वाले फ्लैट में. 2 धक्का मार छक्का. मैच टीम का हुकुम का एक का नाम तो सुना होगा. नाम है रोहन मान फ्रॉम टोनसुरे. क्या बात है. जबरदस्त फलंदाजी. नक्कीच आतापर्यंत या फलंदाजाने थांबवलं होतं पण नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतंय. इतिहास कभी बनता नहीं लेकिन इतिहास ही इस मैदान पर बन जाएगा. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले. ओहो बस्ता ट्रिपल उद्ध्वस्त केलंय आणि बॅक टू द पॅव्हिलियन. इथे माघारी परततोय रोहन. जबरदस्त गोलंदाजी. नाव आहे प्रफुल्ल. फलंदाजाची केली आहे दांडी गुल गुल गुल. क्या बात है. सुंदर गोलंदाजी. 2 षटक संपली आहेत. धाव संख्या झाली आहे 33. आता गरज आहे 12 पे 17 17 पे 11. क्या बात है. चेस होईल का. प्रत्येक रसिक प्रेक्षकाने या स्पर्धेतील खेळाडूंना एक पडलेला प्रश्न की कालपासून आतापर्यंत चेस मास्टर कोणी झाला नाहीये. सकलब संघ बनेल का चेस मास्टर. असं वाटतंय की बनवू शकेल कारण की 12 चेंडूमध्ये गरज आहे ती अर्थातच 17 धावांची. कारण की या मैदानाचा सगळ्यात जास्त अनुभव असेल ना तर मसलातील खेळाडूंपेक्षा जास्त अनुभव सकलब या खेळाडू असेल. कारण त्यांच्याच शेजारी हा मैदान आहे आणि ह्या मैदानावरचा खूप अनुभव आहे. कारण की जिथपर्यंत संचित हा स्ट्राईकवर आहे तिथपर्यंत गेम ऑन आहे. कारण की मोठा पॉवर हिटर आहे आपल्या संघाचा. एक आधारस्तंभ अष्टपैलू खेळाडू म्हणून सकलब या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. नाव आहे संजीत अनिश. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ओहो क्या बात है. जबरदस्त.
क्या बात है, शूरवीर की तलवार, हर खिलाडी बनेगा सुपरस्टार. मी पहिलेच बोललो होतो की तोंसुरे गावचा सॉरी सकलब गावचा हा आयकॉन खेळाडू अष्टपैलू खेळाडू कारण ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं, ज्या प्रकारे आता फलंदाजी करतोय, तो हाच खेळाडू आहे जो एक आयकॉन आहे. आता गरज आहे 11 चेंडू आणि मला वाटतं 13 धावांची गरज आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने. नाव आहे अनिश. इथे व्हेरिएशन करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल. भिरकावून देते पुन्हा एकदा. क्या बात है, घेऊन ये जाऊन. क्या बात है, कमालीची ताकद आहे या फलंदाजाकडे. आणि मला ते तलवार रुद्रवट गावचा छावा अर्थात जय भाईंची आहे वाटतं, कारण की रुद्रवट गावाने गेल्या वर्षी मला वाटतं 25 चषक ओव्हल मैदानामध्ये जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. तर याच बॅटनी नानवली या संघाने 35 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केला ओव्हल मैदानामध्ये आणि धारवली या संघाने 31 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केले. हे आपल्या ग्रामीण खेळाडूंचा एक मोठा नाव आहे. त्याच प्रकारे खामगाव ॲडव्होकेट निलेश बामणे यांच्या सुद्धा संघाने गेल्या वर्षी 25 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. हे मोठमोठे बलाढ्य संघ आहेत. त्याच प्रकारे गोविले कोंड ह्याही संघाने गेल्या वर्षी मला वाटतं 21 व्हाईट बॉलचा इशारा 21 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. व्हाईट +2 टोटल 3 धावा. क्या बात है, इतिहास बनताना इतिहास बनाना पडता है. ज्या प्रकारे शून्यातून विश्व निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी, मला वाटतं त्याच प्रकारे इथे इतिहास बनवेल हा संघ असं वाटतंय मला आता. हो इतिहास कभी बनता नहीं लेकिन इतिहास बनाना पड़ता है और मैं यहाँ पे इतिहास रटने नहीं इतिहास रचने आया हूं. नाम है संचित. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाले. कालपासून प्रत्येकाला वाटत होतं की मैदानामध्ये काहीतरी जादूटोना आहे की काय, की रनचेस होत नाहीये पण रणजितने दाखवून दिले. अबे हटा, नाम सुन के फ्लावर समझा क्या हो, फायर में फायर, चला कुछ भी हो झुकेगा नहीं और इस बार तो हरगिज नहीं झुकेगा. पुष्पा 2 आ रहा है ना तो भाई हरगिज भी नहीं झुकेगा. जबरदस्त. आणि मला वाटतं एक षटक